की बापूसाहेब शिंदे नावाच्या व्यक्तीचं अपहरण झालं. पोलिसांना मी दोघं ओरडून सांगत होतो आणि बापूसाहेब शिंदे तिथे ओरडून सांगत होते तर मी इथं हजर आहे, मी इथं बाजूला आहे, मी मतदान करायला आतमध्ये चाललोय, तुम्हाला जर काही विचारायचं असेल तर मला विचारा, काहीतरी माझ्याकडून जबाब घ्या. पण बापूसाहेब शिंदे तिथं असताना म्हणजे जगाच्या पाठीवर असं कधी घटना घडली नसेल की ज्याचं अपहरण झालंय अशी व्यक्ती तिथं ओरडून सांगते पोलिसांना की मी इथं उपस्थित आहे. माझं म्हणणं आहे का, म्हणजे कोणतरी एक व्यक्ती उठतो आणि एक जणाचा खून झालाय म्हणून गुन्हा दाखल करतो आणि तो खून येऊन समोर सांग ज्याचा खून झालाय तो समोर येऊन सांगतो मी जिवंत आहे, मी जिवंत आहे. असं असताना सुद्धा पोलीस तिथून आम्हाला अपहरणाचा आणि बापूसाहेब शिंदेच्या खून करण्याचा प्रयत्न, म्हणजे आमच्यावर काय कलम लावली, माझ्यावरती आणि संदीप दादांच्यावर त्यांनी बापूसाहेब शिंदेचं अपहरण करणे आणि त्यांचा खून करणे अशी एवढी ज्याच्यामध्ये 7-7 वर्ष 10-10 वर्ष शिक्षेची कलम आहे, अशी कलमं लावून पोलीस आम्हाला इथून ओढत जनावरांसारखे घेऊन गेले गेटमधनं बाहेर पडून. परत वळसा मारून मोळाच्या वाड्यामार्गे पोलिसांच्या गाड्या मेड्यामार्गे मेड्याच्या दिशेने जायला लागल्या. आम्हाला फार भीती वाटायला लागली म्हणून आम्ही मोठमोठ्याने ओरडत होतो दोघं पण. आम्ही ओरडत असताना पोलिसांनी आम्हाला मारहाण करायचा प्रयत्न केला. तसं त्या गाडीमध्ये गर्दे नावाचा एक इन्स्पेक्टर होता, गर्दे नावाचा एक इन्स्पेक्टर, त्याच्या जवळजवळ 5-6 पोलीस होते, त्यामध्ये आम्हाला दोघांना आतमध्ये घातलं होतं. आणि मेड्याच्या मागं पोचल्यावर गर्देंनी सांगितलं, गर्देला एक फोन आला आणि गर्देनी सांगितलं कामगिरी फत्ते झाली आणि गरजे रमेश गरजे काय गरजे म्हणत होते फोन गरजे, त्यांनी सांगितलं कामगिरी फत्ते झाले आणि पुढची जयाभाऊ कामगिरी फत्ते करतो. मला आश्चर्य वाटलं. मग माझ्या मनामध्ये इतकी भीती निर्माण झाली की हे आपल्याला नक्की कुठे घेऊन चालले. महाबळेश्वरच्या घाटाकडे त्यांनी चढायला सुरुवात केली. जिथं काचचा फटा फुटतो तिथं गाड्या जाऊन थांबल्या. तिथं जो पण रेंज येत होती तिथं परत फोन आला. मागणं एक जणांनी फोन दिला, पुन्हा सांगितलं बॉसचा फोन आला आणि बॉसचा फोन आला म्हणजे परत गर्जेने सांगायला सुरुवात केली, व्यवस्थित करतोय, सगळं घेऊन चाललंय. आम्हाला ते त्या घाटामध्ये घेऊन गेले. आमच्या मागे तिथं कोणाच्यावर निवडून आले माहिती, संदीप कामगिरी फत्ते करतोय. याचा अर्थ माझ्या मनामध्ये शंका आली की पोलीस आम्हाला तिथे घाटामध्ये नेऊन आता आमचा इन्काउंटर करतो. कारण 2 पोलीस मागे बोलत होते. ज्यावेळी ही झटापट चालली होती आम्ही ओरडत होतो त्यावेळी आम्हाला अशा सूचना आहेत की काही जरी झालं तर इथली ही 2 माणसं उठून राहील, 1-2 लोक उडवायला लागतील ती चालतील. हे मी जबाबदारी सत्य बोलतो. कोर्टापुढे पण मी शक्तीवर सांगितलं 1-2 उडवायला लागले तर चालतील, पण कसल्याही परिस्थितीमध्ये हे मिशन यशस्वी झालं पाहिजे.